हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज 30 डेज चॅलेंजचा डे 2 आहे आणि मी सुरुवात करते आहे ब्लॉगला. तर मस्त सकाळ झाली आहे, पाऊस पडतो आहे बाहेर आणि लाईट पण नाही आहे, त्यामुळे थोडासा ब्राईटनेस कमी आहे. तर मी दाखवते किती छान वातावरण झालं आहे. किती मस्त झालं आहे ना वातावरण. सकाळचं हे शांत वातावरण, दिवसाची सुरुवात अशा सुंदर वातावरणात झाली की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. बाळाला फीड वगैरे केलं आणि बाळाला खाली खेळायला ठेवलं. म्हटलं घरातलं थोडंसं काम आहे ते आवरून घ्यावं. तर थोडासा नाश्ता वगैरे बनवायचा होता. तर किचनमध्ये गेले पण बाळ भरपूर रडत होतं. मग त्याला घेतलं, त्याला थोडंसं खेळवलं. म्हटलं आता तो राहील. त्याला किचनमध्ये आणलं, थोडंसं नादवलं पण तो काही राहतच नव्हता. मग नंतर त्याला खेळवत बसले. तर हॅलो गाईज. तर अचानक मम्मीच्या घरी जायचा प्लॅन झाला आहे. तर भाऊ येतोय घ्यायला, आजी जॉबला गेला आहे आणि थोडंसं काम पण होतं. तर ते मी दाखवेलच ब्लॉगमध्ये नंतर ना. तर आता भाऊ येणार आहे मला घ्यायला, तर इथे आवरते मी. तर आज मी ही कुर्ती घातली होती, किती छान दिसते ना. सिंपल आहे पण खूप कम्फर्टेबल आहे. मला अशा शॉर्ट आणि सिंपल कुर्तीज खूप आवडतात. तुम्हाला कशी वाटली कुर्ती ते कमेंट करून नक्की सांगा. घरी पोहोचल्यानंतर अंगणात बसून छान पोहे एन्जॉय केले. त्यानंतर बाळ मस्त अंगणात खेळत होतं. तो गाडीवर बसला होता दादाच्या आणि इथे मी त्याचा व्हिडिओ घेते. त्यानंतर मी तुम्हाला आमच्या घरापुढं असणारी झाडं दाखवते. बघा किती छान प्लांट्स आहेत आणि ही मोठी मोठी झाडं आहेत. पेरूची, आंब्याची, पपईचं वगैरे झाडं आहे. आणि हे माझ्या सिस्टरने छान असं झाड लावलं आहे बघा. छान असं प्लांट आहे फुलांचं. तर कोणतं फुल आहे हे कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर बाळ थोडंसं बाहेर फिरत होतं. त्यानंतर बहिणींनी छान गुलाबजाम बनवले होते माझ्यासाठी. मला गुलाबजाम आवडतात तेव्हा तिने बनवले होते. तर गुलाबजामची रेसिपी मी शेअर करते तुमच्यासोबत. म्हणजे ती बनवत होती आणि मी व्हिडिओज घेतलेत काही, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर रेडी प्रीमिक्सचेच गुलाबजाम बनवले ते. तर खूप छान झाले होते गुलाबजामुन. तर तुम्ही बघा कसा मस्त कलर आला आहे गुलाबजामुनला. तर असा होता माझा आजचा दिवस. तर डे 2चं चॅलेंज पण मी आज तर कंप्लीट केलं आहे. तर भेटूया पुढच्या डे 3च्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.